काय रे, काय झालं? एवढं गाल सुजायला काय लागलं? ते का ना कपाट कपाट लागलं. कपाट लागलं गालाला? ते मी झोपेत चालत होतो, अचानक समोर कपाट आलं, मी धडकलो आणि लागलं. अरे हो, तरी कपाट? हा, मी झोपेत चालत होतो, माझं मलाच कळालं नाही कसं लागलं ते. अरे मग डोळे उघड. असंच डोळे बंद करून जगलास तर माणसांना सुद्धा ओळखता येणार नाही तुला. परत त्या देशमुखांबद्दल कौतुकाने बोलत राहिलास ना तर मी बोलणार नाही असंच मान. तसेही मला माणसे कुठे ओळखता येतात, आणि या आवाजामुळे ना कोणी माझा मित्र आहे ना मी कोणाचा आहे. कशाला स्वतःला त्रास करून घेतोस? अरे तुझ्यासारखे स्मार्ट डॅशिंग हिरो खूप आहेत, पण सगळ्यांचा आवाज तुझ्यासारखा आहे का? नाही ना. अरे आमची नमा बघ ना, तिला नाही येत बोलता, पण ती दुःखी असते का? ती कायम आनंदी असते आणि तिला सगळं व्यक्त करता येतं. आणि तिला जे काय सांगायचंय ते आम्हाला सगळ्यांना कळतं. तुला तुझा आवाज ड्रॉबॅक वाटतो ना, पण लक्षात ठेव, तोच आवाज तुझा प्लस पॉइंट होऊ शकतो. तू जरा पॉझिटिव्हली विचार कर. तू गाणं गायलंस, अरे इतकं छान गाणं गायलंस की सगळ्यांना ते ऐकावं असं वाटत होतं. काय? मला सांग, कोणता मुलगा एवढ्या कोमल आवाजात गातो? त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव, सगळ्या गोष्टींचा पॉझिटिव्हली विचार कर, म्हणजे तुझे जे काय मायनस पॉइंट आहेत ना ते प्लस पॉइंट होतील. थँक्यू सिद्धार्थ, माझ्यामुळे तुला इतका त्रास झाला, माझ्यामुळे तुमचा साखरपुडा मोडला, तू आणि आदिती वेगळे झाला, तरीही तू माझ्याशी इतका चांगला कसा वागू शकतोस? अरे मी काय मुद्दाम मागत नाहीये तुझ्या बरोबर. या घरचे संस्कार सगळ्यांसोबत असंच वागायला सांगतात. कोणाची कानाखाली खात नाही की कोणाला देत नाही. म्हणजे असं कानाखालीचं का म्हणालास? अरे असंच उदाहरण दिलं तुला. का रे? नाही, काही नाही. घे, टाक या मिरच्या. अहो इतक्या मिरच्या? भैया पाणीपुरी जरा तीखा बनाना, याच्याशिवाय तिला तिखट खायची सवय नसेल. ती पाणीपुरी तरी खाल्ली असेल का तिने? तिच्या डाईट आणि स्टेटस मध्ये येते का पाणीपुरी? हो ना. असू दे ग, चांगला कानातून धूर निघाला पाहिजे तिच्या. वीणबाईंना मुद्दाम तिखट खाऊ घालून त्रास का देत आहे? आणि ती कडक लक्ष्मी मुद्दाम होऊन त्रास देते, ते चालतंय का? अहो ताई, पण अजून कन्फर्म नाही झालंय ना या सगळ्या मागे त्याच असतील म्हणून. हो ना. अहो पण त्या मुद्दाम त्रास का देतील? नाही म्हणजे आदितीलाच या सगळ्यात जास्त त्रास झाला ना. त्या स्वतःच्याच मुली बाबतीत हे असं करतील? असतात बाई काही लोक ज्यांना त्रास देण्याचाच आनंद मिळतो. मग काय, त्याच्यामुळे आपल्या मुलीला त्रास होतोय याचा ते विचार नाही करत. मग आपण आपला इंगा नको दाखवायला. अहो पण आपण असं का वागायचं? म्हणजे त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहील सांगा बरं मग. अहो मोठ्या बाई, किती साधे आहात हो तुम्ही. हा, पण दरवेळी असं साधं राहून चालत नाही ना. हा, शेरा सव्वा शेर व्हावंच लागतं. दर्ग, टाक या मिरच्या. अहो या लाल मिरच्या आहेत हो. असू दे का, चांगली लाल लाल झाली पाहिजे कडक लक्ष्मी. काय ग, झाला का नाश्ता बनवून? झाला. एवढाच? त्या नानीने गोळ घातला. मी काय गोळ घातलाय? अगं नाने, तूच बनवला ना नाश्ता? ते ना मी विसरले सगळ्यांसाठी नाश्ता बनवायचा. काय नानी तू पण. बरं जाऊ द्या, तुम्ही सगळ्यांसाठी नाश्ता नवीन बनवा, मी यांच्यासाठी हाच घेऊन जाते. हा बयोबाई, मी उपम्यामध्ये चुकून मिठाच्या ऐवजी साखर टाकली आहे. हा नानी तू पण. बरं जाऊ द्या, तुम्ही सगळ्यांसाठी नाश्ता बनवा, मी यांच्यासाठी पटकन काहीतरी बनवून घेते.
अगं यांना गोळी द्यायची आहे ना. चालेल चालेल, हा नाश्ता आम्ही बाजूला ठेवतो म्हणजे कुणी दुसरं खायचं नाही. हो हो याच्यातच काढून घेऊ ना. हा म्हणजे कोणी खाणार नाही दुसरं. हा नानी चमचा दे. हो. सेठ हा घे तुझा शर्ट, पटकन चेंज करून घे. सेठ, अरे तिथे नको बसूस, इथे बस. बॅकग्राऊंड अगदी छान आहे तिथे. आणि हा बाप्पा ठेवला इथे. मीटिंग एकदम छान होईल. बरं किती वेळात सुरू होईल मीटिंग? 10 मिनिटं आहेत. ठीक आहे, मग मी नाश्ता घेऊन येते. जमलं तर गरम गरम खा, नाहीतर मग मी परत गरम करणार. परफेक्ट, छान दिसतेस. थँक्स. काय अजून काही बोलायचंय? सिद्धार्थ, तू अदितीशी बोलू शकतोस. मी माझी अट मागे घेतो. बोलतो अदितीशी. थँक्स. थँक्यू अदिती. मला वाटतं ही माझी मीटिंग नाहीये, तर तुझी मीटिंग आहे. नाही, मीटिंग तुझीच आहे आणि ती तू खूप छान हँडल करणार आहेस. ऑल द बेस्ट. थँक्यू अदिती. तू गेल्यावर हे सगळं कोण करणार? मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. कळतंय मला, पण काही लोक आहेत ज्यांना आपलं प्रेम, आपलं नातं बघवत नाही. जाऊ दे ना, सोड. उगाच त्यांना वाटायचं आपण हे मुद्दाम दाखवायला करतो. तू तुझ्या मीटिंगवर कॉन्सन्ट्रेट कर. आईचा फोन आहे. आलोच. हे मिस्टर वियर्ड व्हॉइस, तुला सांगितलं होतं ना ब्रेकफास्टच्या आधी मला येऊन भेट म्हणून. हो येतो. लवकर ये. आता मिलिंदही नाहीये आणि त्या बायका सुद्धा बिझी असतात. तोपर्यंत येऊन भेट, मला बोलता येईल आपल्याला. काय महत्वाचं बोलायचं होतं का? हो, ते देशमुख तुला इमोशनल करतील. अजिबात इमोशनल व्हायचं नाही आणि तोंड उघडायचं नाही. हो. लवकर घराच्या मागे येऊन भेट, मला समजवते सगळं. ठेव फोन. हो. काय ते करूयात ना? हो हो, कुणाला काही घाबरायची गरज नाही. सतत चांगलं वागून काही होत नाही. हो, त्या कडक लक्ष्मीला देशमुखांचा इंगा दाखवलाच पाहिजे. छोटी मोठी कळ काढली असती तर ठीक होतं, पण देशमुखांच्या घरचा साखरपुडा मुडलाय ना. देशमुखांच्या घरात पहिल्यांदा लग्न कार्यात विघ्न आणलंय. सगळ्यांना मनस्ताप झालाय. हिला तर अद्दल घडवलीच पाहिजे. हो, तर मला तर कधी एकदा तिच्या तोंडात हा घास जातोय आणि तिच्या जिभेची आगाग होते असं झालंय बघा. हे क्या? काय ग, केवढा उशीर? अहो मी आणखीन 2 डिश आणत होते ना. कशाला? कोणाला संशय येऊ नये ना म्हणून. आणि हा ज्यूस पण बनवत होते. ज्यूस कशाला? त्यांना खूप तिखट लागलं तर. तुला कशाला एवढा पुळका? आणि तो पण त्या कडक लक्ष्मीचा? ताई, अजून कन्फर्म नाहीये ना त्याच आहेत म्हणून. मग आत्ताच कशाला त्रास द्यायचा?
आणि हा ज्यूस ना त्यांनी मागितला तरच द्या. घ्या. आता एवढं तिखट खाल्ल्यानंतर ती स्वतः आमच्या हातातून ज्यूस घेईल म्हणे मागितलं तर द्या. बरं आणला चेस तर दे आता. आणि ऐक, बयोबाई किंवा अजून कोणी काही विचारलं तर सांभाळून घे. हो हो, तुम्ही काही काळजी नका करू. मारू का? आधीच गाल सुजलाय माझा. असंच जर वागत राहिलास ना तर दोन्ही गाल सुचतील. काल जे बडबडत होतास ना, हे लोक चांगले अँड ऑल, वयो चांगलं सांगत होती, प्रेम भाषा किती चांगली आहेत हे लोक, ब्ला ब्ला, हे सगळं ऐकून रात्रभर मला झोप नाही लागलेली. तू या माणसांच्या प्रेमात पडून त्यांना सगळं खरं सांगशील अशी भीती वाटायला लागली मला. तू विश्वास ठेवू नकोस यांच्यावर. खोटी माणसं आहेत सगळी, खोट्या प्रेमात पाडतात आणि फसवतात. माझ्या अदितीला सुद्धा यांनी असंच प्रेमाने फसवले. तिला आता कळत नाही, पण लग्न झाल्यावर नक्की कळेल. पण तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. म्हणून मला हे लग्नच होऊ द्यायचं नाही. अदिती सिद्धार्थच्या प्रेमात आंधळी झाली, पण तू डोकं ठिकाणावर ठेवा. हो. सकाळी सकाळी ही कडक लक्ष्मी कुठे गेली काय माहित काय. एरवी हाक मारल्याशिवाय रूमच्या बाहेर पडत नाही नाश्त्यासाठी. नेमकी आजच कुठे गेली काय माहित. सगळ्याकडे कडक लक्ष्मीला पाहिलं का? म्हणजे माझे मानलेली आई. काय काय? आता आदिती ताई माझी मानलेली बहीण, मग तिची आई माझी कोण झाली? मानलेली आई. बर बाबा, तू तिला काहीही मान, पण आधी आम्हाला सांग, तू तिला बघितलंयस का? मागच्या बाजूला जाताना पाहिलं. काय झालं का? काय नाही काय नाही. तू काम कर तुझं. चल. तू चुकूनही तोंड उघडू नयेस म्हणून आणि माझं अर्ध काम केलंस म्हणून माझ्याकडून तुला एक गिफ्ट आहे. मी तुला शब्द दिला होता ना, तुझा सगळा बिझनेस मी सेट करून देणार आहे म्हणून. सो हे घे, तुझा पहिला चेक. अँड आय गेस दिस अमाउंट इज इनफ फॉर नाउ. एवढे पैसे? हॅपी? आता अजिबात तोंड उघडायचं नाही. इथून अदिती बरोबर मुंबईत गेल्यावर अजून देईल. आता तरी लक्षात राहील ना जे ठरलंय ते? गुड. आता एकदा का अदिती मुंबईला आली आणि सगळं माझ्या मनासारखं घडलं की कुठलंही प्रेझेंटेशन आणि फ्युचर प्लॅन्स न बघता मी तुझ्या बिझनेसला फायनान्स करेन. तुम्ही याला चेक का देताय? कशासाठी पैसे देतात तुम्ही त्याला? ते मी कसले पैसे देत होतात त्याला? दुसरा काय पर्याय आहे माझ्याकडे? मला माझ्या मुलीचं सुख हवंय. हा फक्त पैशांसाठी आलाय असं मला वाटतंय. यांनी माझ्या मुलीच्या आयुष्यातून निघून जावं म्हणून मी याला पैसे ऑफर केले, पण तरी जातच नाही हा. बघा बघा, अमाऊंट कमी आहे का, पण त्याला अजून पैसे हवेत. माझ्या मुलीच्या आयुष्याची किंमत लावली यांनी. माझ्या मुलीला वस्तू समजतोस का तू? काही काय बोलताय मॅडम? मी तर
एक शब्द बोलू नकोस. अहो चूक झाली असेल त्याची, खोटं बोलला असेल तो, पण म्हणून तुम्ही त्याच्या अंगावर हात उचलायचा? मला प्रचंड राग आलाय या माणसाचा. नजरेसमोर नकोय मला हा. तुमचा राग समजू शकतो, पण मारायचं कशाला? तुम्ही शांत व्हा बरं. आणि तू पण शांत हो बाबा. तू एक शब्दही बोलू नकोस. मी तुमच्यासाठी नाश्ता आणलाय, नाश्ता करून घ्या. हे घे. अगं ताई, अगं पहिले यांना दे. हो हो, हा तुम्ही घ्या. आय नीड इट. हे तू घे आणि खा बघू. हे बघा, झालं केलंय ना सगळं विसरून जा. आणि तू पण खा रे. खा खा. अरे देशमुखांची स्पेशल डिश आहे ही. आणि पहिला घास आहे ना एकदम मोठा, पटकन खायचा, निवांत. काय ताई? अहो किती तिखट आहे हे. पाणी द्या प्लीज. पाणी नाही आणलं आणि ज्यूस आणलं. हा रे तू खा. हा काय रे, कसला चेक देत होत्या त्या तुला? हा म्हणजे तिची आई आमच्यापासून काही लपवतीये का? काय नाही, त्या खरं बोलत होत्या. मी इथून निघून जावं म्हणून त्या मला पैसे ऑफर करत होत्या, पण मला पैसे नकोयत. मी नाही जाणार. अरे ए, थँक्यू सो मच. सी यू सून. या बाय. तर मॅडम सांगा, कशी झाली मीटिंग? सुपर्ब. किती छान मीटिंग अटेंड करतोस तू. तुझ्याकडे बघत राहावं असं वाटतं. आणि काय रे, मीटिंग घेत असताना कुठे जातो तुझा कॉम्प्लेक्स? मी गावातला साधा मुलगा आहे वगैरे कुठे जातं? आणि मीटिंग मध्ये असताना कोणी बोलणार पण नाही की तू गावातला एक साधा मुलगा आहेस म्हणून. का कमांडिंग बोलतोस की न्यूयॉर्क मधला स्मार्ट मुलगा सुद्धा असं बोलू शकणार नाही? म्हणजे क्लायंट्स मिळतील ना? 100%. मिळालेच पाहिजेत. खूप चांगली डील आहे. इथे प्रूव्ह केलं ना, फ्युचर चांगलं आहे. डोंट वरी, तुझे सगळे अम्बिशन्स पूर्ण होते. खूप टॅलेंटेड आहेस तू. अमेरिकेत तुझा स्वतःचा बिझनेस असेल. त्यासाठी सगळं सुरू आहे. एकदा का आपलं लग्न झालं ना, आता आपला साखरपुडा झाला असता तर लग्नाच्या डेट्स पण फिक्स झाल्या असत्या. काय माहित कोणाची नजर लागली. हिला कसं सांगणार की ज्याची नजर लागली ती व्यक्ती तुझी नाही? असं खात्रीने कळेपर्यंत विचार करणं चुकीचं आहे. काय अमेरिकेत पोहोचलास की काय? नाही मग नाही, काही नाही. बर, नाश्ता करायला ये, मी वाढून ठेवते तुझ्यासाठी. भूक लागली असेल ना? पटकन ये खाली. हा युवराज चांगला मुलगा वाटतो. मग या मागे खरंच जर आधी तिच्या मॉमचा हात असेल तर हे सगळं कसं हँडल करायचं?